काय गंमत आहे बघा, आईने लेकराला घडवावं, आईने मुलाला मोठं करावं. पुण्याची अवस्था जर बघितली होती ना त्या काळची, तर माणसं परागंदा होऊन देशोधडीला लागली होती. चपलांचं तोरण टांगलं होतं पुण्याच्या वेशीला, पहार ठोकली होती आमच्याच माणसाने, मुरार जगदेव त्याचं नाव. त्या पहारेवरती एक मानवी कवटी अडकवली होती आणि जणू काही या 3 गोष्टी सांगत होत्या की जो कोणी पुण्यामध्ये स्वराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करील त्याच्या घराची आम्ही अशी मसनवट करून टाकू म्हणून. आमच्या घरातल्या बाया बापड्यांची अब्रू त्यांना घराबाहेर ओढून डोळ्या देखत लुटली जाताना बघण्यापलीकडे दुसरा पर्याय शिल्लक राहिला नव्हता. इतका भयान भीषण काळ. आणि अशा परिस्थितीमध्ये एक बाळ 150 मावळ्यांना घेतो, वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या किल्ल्यावर शिवशंभू महादेवांच्या पिंडीसमोर उभा राहतो आणि हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा म्हणून धारोष्ण रक्ताचा अभिषेक शिवशंभू महादेवाच्या पिंडीवर होतो. स्वराज्य आकाराला येतं. मला सांगा, लहानपणी रामायण